नमस्कार. नेहमीचं तेच ते जेवण जेवून कंटाळा असेल तर एकदा अशा पद्धतीने फोडणीचं गोडं वरण, चटपटीत अशी काकडी आणि टोमॅटोची चटणी बनवणार आहोत. अतिशय चविष्ट असं हे जेवण तयार होतं. नक्की एकदा अशा पद्धतीने हे जेवण बनवून बघा. नक्कीच 2 घास जास्त जेवाल. अतिशय चविष्ट असं हे जेवण तयार होतं. 1 वाटी आपण तुरीची डाळ 10 ते 15 मिनिटांसाठी भिजवून घेतलेली आहे. 1 टोमॅटो, 1 हिरवी मिरची, 3 ते 4 कढीपत्त्याची पानं आपण हाताने तोडून टाकणार आहोत. छान असं स्वाद येतो. पाव चमचा हळद आणि 1 चमचा आपण इथे तेलाचा वापर करणार आहोत. तेलामुळे डाळ छान मऊ अशी शिजली जाते. कुकरला झाकण लावून मीडियम गॅसवर आपण 2 ते 3 शिट्यांमध्ये डाळ छान शिजवून घेणार आहोत. शिजेपर्यंत आपण इथे एक वाटण तयार करून घेणार आहोत. अर्धी वाटी आपण इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे. 3 ते 4 लसूण पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या. हिरव्या मिरचीमुळे छान असं स्वाद येतो ह्या वरणाला. पाव चमचा जिरे, पाव चमचा हळद. तर आपण डाळ शिजताना सुद्धा हळदीचा वापर केलेला आहे. तर इथे आता थोडंसं पाण्याचा वापर करून हे वाटण आपण अगदी बारीक असं वाटून घेणार आहोत. तर इथे आता वाटण छान बारीक वाटून झालेलं आहे. तर इथे कुकर साधारण थंड झालेला आहे आणि आता डाळ कितपत शिजलेली आहे ते पाहूया. तर इथे पाहू शकता डाळ छान मऊ अशी शिजलेली आहे आणि आता आपण डाळ घाटून घेणार आहोत. डाळ नेहमी घाटून घ्यायची म्हणजे छान एकसारखी अशी तयार होते. तर इथे आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते आपण आता डाळीमध्ये मिक्स करून घेणार आहोत. जे वाटण तयार करून घेतलेलं मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पाण्याचा वापर करून मिक्सरचं भांडं स्वच्छ धुवून घेणार आहोत. तर इथे आपण तुम्हाला वरण कितपत घट्ट किंवा पातळ हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे. इथे तर डाळ आपण पाण्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत. त्यामध्येच आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते डाळीमध्ये आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण डाळ फोडणीला देणार आहोत. फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी तडतडल्यानंतर 2 लसूण पाकळ्या आपण बारीक असे ठेचून घेतलेल्या आहेत. 3 ते 4 कढीपत्त्याची पानं आणि चिमूटभर आपण इथे हिंगाचा वापर करणार आहोत आणि 1 बारीक चिरलेला टोमॅटो. तर इथे आता खमंग अशी फोडणी छान तयार करून झालेली आहे. ची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण आता फोडणी करून घेणार आहोत. तर इथे आता फोडणी छान आपली खमंग तयार करून झालेली आहे. तर इथे आता आपण डाळ फोडणीला देणार आहोत. तर इथे आता डाळ फोडणीला देताना गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे. डाळ फोडणीला दिल्यानंतर लगेच झाकण ठेवायचं आहे म्हणजे छान फोडणीचा असा स्वाद येतो. तर इथे आता डाळ आपण एकदा व्यवस्थित अशी ढवळून घेणार आहोत. मस्त खमंग असं हे गोडं वरण तयार होतं. नक्की एकदा अशा पद्धतीने फोडणीचं गोडं वरण तयार करून बघा. नक्कीच 2 घास जास्त जेवा. चवीनुसार मीठ टाकल्यानंतर आपण डाळ एकदा ढवळून घेणार आहोत. डाळ ढवळून झालेली आहे आणि 2 ते 3 मिनिटांसाठी आपण डाळ उकळून घेणार आहोत. 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत आणि डाळ आपली छान उकळून झालेली आहे. तर इथे आता गॅस बंद करायचा आहे. आवडत असल्यास वरून बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करू शकता. अधूनमधून डाळ ढवळत राहायचं नाहीतर मग ओतून जाण्याची शक्यता असते. मस्त खमंग अशी फोडणीची गोडी डाळ तयार करून झालेली आहे. नक्की एकदा अशा पद्धतीने हे वरण बनवून बघा. तर इथे आता गॅस बंद करायचा आहे आणि मस्त फोडणीचं खमंग असं वरण तयार करून झालेलं आहे. फोडणीचं वरण तयार करून झालेलं आहे. आता आपण टोमॅटोची चटणी बनवणार आहोत. टोमॅटोची चटणी बनवण्यासाठी फ्राय पॅनमध्ये आपण थोडं तेल गरम करून घेतलं. तेल छान गरम झाल्यानंतर आपण इथे काश्मीरी मिरचीचे छोटे असे तुकडे करून घेतलेले आहेत. 5 ते 6 लसूण पाकळ्या, 7 ते 8 इथे कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि फोडणी आपण छान खमंग अशी तयार करून घेणार आहोत. तर इथे आता मिरची, लसूण आणि कढीपत्ता छान परतवून झालेला आहे आणि इथे आता आपण 1 बारीक चिरलेला कांद्याचा वापर करणार आहोत. कांदा छान लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपल्याला कांदा, मिरची, लसूण परतवून घ्यायचा आहे. तर इथे आता कांदा परतवून झालेला आहे आणि आता आपण 2 टोमॅटोचा वापर करणार आहोत. 2 हिरव्या मिरच्या आणि 2 बारीक चिरलेले टोमॅटोचा वापर करणार आहोत. तर इथे आता कांद्यामध्ये आपण टोमॅटो परतवून घेणार आहोत. अगदी एकजीव होईपर्यंत आपण परतवून घ्यायचं आहे. तर इथे आता कांद्यामध्ये टोमॅटो व्यवस्थित असं परतवून झालेला आहे. तर इथे आपण सुरुवातीलाच चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. तर इथे आता मीठ टाकल्यानंतर आपण झाकण ठेवून 5 मिनिटांसाठी वाफ देणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण 5 मिनिटांसाठी वाफ देणार आहोत.
कांदा आणि टोमॅटो छान मऊ होण्यासाठी आपण इथे 5 मिनिटासाठी वाफ देणार आहोत. कांदा आणि टोमॅटो छान मऊ होईपर्यंत आपण इथे काकडी चिरून घेणार आहोत. काकडी धुवून झाल्यानंतर काकडीचा देठाचा भाग आहे तो आपण अशा पद्धतीने कट करून झाल्यानंतर त्याच्यातील जो चीक असतो तो काढून टाकायचा आणि थोडासा तुकडा खाऊन बघायचा, कारण कधी काय होतं काकडी कडू असते. तर इथे आता काकडी आपण स्वच्छ धुवून झालेले आहेत आणि आता आपण असे पातळ काप करून घेणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार काकडीचे तुकडे असे करून घेऊ शकता. इथे मी पातळ असे उभे काप करून घेतलेले आहेत. तर इथे आपण दोन्ही काकड्या अशा पद्धतीने चिरून झालेल्या आहेत आणि आता आपण काकडी छान चटपटीत होण्यासाठी आपण इथे चवीनुसार मीठ, आपण इथे लाल तिखट म्हणजे मिरची पावडरचा वापर करणार आहोत. तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखटाचा वापर करू शकता, म्हणजे मिरची पावडरचा वापर करू शकता. आणि पाव चमचा आपण इथे चाट मसाल्याचा वापर करणार आहोत. चाट मसाला नसेल तर आमचूर पावडरचा वापर केला तरीसुद्धा चालेल किंवा लिंबाच्या रसाचा वापर करू शकता. मस्त चटपटीत अशी ही काकडी तयार होते. मीठ, लाल तिखट आणि आमचूर पावडर किंवा चाट मसाला व्यवस्थित असं आपण काकडीला चोळून घेणार आहोत. अतिशय चविष्ट अशी ही काकडी तयार होते. नक्की रेसिपी बनवून बघा. मस्त चटपटीत अशी काकडी तयार करून झालेली आहे आणि आता आपण कांदा आणि टोमॅटो कितपत मऊसर झालेला आहे तो पाहूया. 5 मिनिटं झालेली आहेत आणि कांदा आणि टोमॅटो एकदा आपण ढवळून घेणार आहोत. कांदा आणि टोमॅटो एकदा ढवळून झाल्यानंतर आपण इथे आता लाल तिखटाचा वापर करणार आहोत. लाल तिखट म्हणजे मिरची पावडरचा वापर करणार आहोत. ते तुम्हाला ही चटणी कितपत तिखट हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही लाल तिखटाचा वापर करायचा आहे, म्हणजे मिरची पावडरचा वापर करायचा आहे. तर इथे मी 1 चमचा मिरची पावडरचा वापर करणार आहे. बनवण्यासाठी सुरुवातीला आपण फोडणीमध्ये काश्मीरी मिरचीचा वापर केलेला आहे. काश्मीरी मिरचीमुळे छान असा रंग येतो, म्हणून आपण इथे काश्मीरी मिरचीचा वापर केलेला आहे. कांदा टोमॅटोमध्ये आपण मिरची पावडर व्यवस्थित अशी परतवून झालेली आहे. आता इथे आपण कांदा आणि मिरची थंड करून घेणार आहोत. थंड करून झाल्यानंतर मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये आपण ते बारीक करून घेणार आहोत. इथे आपण पाण्याचा वापर न करता मिक्सर चालू बंद करून ही चटणी बारीक अशी वाटून घेणार आहोत. चटणी वाटताना बिलकुल पाण्याचा वापर करू नका. इथे आपली ही चटणी छान बारीक करून झालेली आहे आणि आता आपण फोडणी करून घेणार आहोत. फ्रायपॅनमध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी छान तडतडू द्यायची. मोहरी तडतडल्यानंतर आपण 3 ते 4 लसूण पाकळ्या, 3 ते 4 कढीपत्त्याची पानं, 2 चिमूटभर हिंगाचा वापर करणार आहोत. काश्मीरी मिरचीचे 2 तुकडे. तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे. छान अशी खमंग फोडणी तयार करून झालेली आहे. फोडणी छान खमंग झाल्यानंतर आपण बारीक करून घेतलेली चटणी आहे ती आपण परतवून घेणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि चटणी आपण फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत. अतिशय चविष्ट अशी ही चटणी तयार होते. एकदा अशा पद्धतीने नक्कीच ही चटणी बनवून बघा. तर इथे आता 2 ते 3 मिनिटासाठी आपण चटणी परतवून घेणार आहोत. ही चटणी पूर्णपणे थंड झाल्यानंतर काचेच्या बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. अगदी जेवणाचा कंटाळा आला तर अशा पद्धतीने ही चटणी बनवून ठेवीत. वरण भात असेल तर नक्कीच 2 घास ह्या चटणीबरोबर जास्त जेवाल. तर इथे आपलं हे मस्त असं जेवण तयार करून झालेलं आहे. मस्त गरमागरम असं वाफाळता भात, फोडणीचं गोडं वरण आणि टोमॅटोची चटणी. नक्की एकदा अशा पद्धतीने हे जेवण बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये.